माननीय गोपीनाथजी, रामदासजी, विनायकराव, भाऊसाहेब बसलेत, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, हे दृश्य अभूतपूर्व आहे आणि ही नुसती लोक नाहीये तर बुलढाण्याचे ठाणे वाघ आहेत, ठाण्या वाघ. मगासपासून मी बघतोय खूप वेळ झालेला आहे. पूर्ण भाषण होईपर्यंत बसणार काय? मरेच कुठे काय अजित पवारांची आठवण वगैरे? मग ठीक आहे, मग थोडंसं बोलतो. कारण हे असं वैभव जे आहे हे काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार बाकी त्यांच्या नशिबात नाहीये. आणि सगळी जी काही पुण्याई आहे, अनेकदा मी सांगितलेले आहे की बऱ्याच ठिकाणी किंबहुना जिथे जिथे जातो तिथे अशी तुडुंब गर्दी होते आणि मग लोक मला सांगतात की उद्धवजी तुमच्या सभा टोलेजंग चाललेल्या आहेत. म्हटलं ही सभा, ही गर्दी, ही माझी काही किमाई नाहीये, ही शिवसेना प्रमुखांची पुण्याई, त्यांचे आशीर्वाद माझ्या मागे उभे आहेत. निवडणूक जवळ येते आहे, निवडणूक जवळ येत चाललेली आहे. आजची 4 तारीख संपली. मगासपासून मी तुमचा प्रतिसाद बघतोय, सगळ्यांची भाषणं ऐकतो आहे. सगळ्यांनी जवळपास निश्चय केलेलाच आहे. मी भाषण केलं नाही तरी तुम्ही मत कोणाला देणार? धनुष्यबाण. पण हे देताना एक लक्षात ठेवा, एक प्रश्न आणखीन तुम्हाला विचारतो. नरेंद्र मोदी पंतप्रधान हवेत की नकोत? हवेत. हवेत म्हटल्यानंतर हवेत राहायचं नाही. आपल्या विजयावरती शिक्कामोर्तब होत नाही तोपर्यंत काम व्यवस्थित करायचं. करणार ना? कारण विषय मगासपासून मी ऐकतोय सगळे, एकही विषय असा नाही की तो पूर्णपणे सुटलेला आहे. अर्थात ह्याला जबाबदार आपण आपले खासदार, आपले आमदार पाठवून सुद्धा आवाज उठवलेला आहे, पण सरकारच आपलं नव्हतं. यावेळेला नुसता खासदार आपल्या तिकडे जाणार नाही तर सरकारी म्हणजे सत्ताधारी पक्षाचा खासदार म्हणून तो दिल्लीमध्ये जाणार आहे, प्रतापराव जाधव. आणि साधा विषय, अनेक जण प्रश्न विचारतात, ते जालना खामगाव रेल्वेचं काय झालं? प्रतापराव तुम्ही उल्लेख केलेला आहे आणि मी तुम्हाला वचन देतोय, आपलं मजबूत सरकार दिल्लीमध्ये आणा, राज्यामध्ये आणा. हा रेल्वे मार्ग करून देण्याची जबाबदारी आम्ही घेतली. कसा होत नाही बघतो ना, कोण कोण आडवं येतं ते मी बघतो. पण जालना खामगाव रेल्वे मार्ग होत नाही. रस्त्याचं काम अजून लटकलेलं आहे. जवळपास 4.5 वर्ष हा रस्ता लटकलाय ना. किती बळी गेले त्याच्यावरती? शेकडो बळी गेले त्याच्यावरती. अजून हा रस्ता होत नाही. म्हणजे इतर वेळेला निवडणूक सोडल्यानंतर, निवडणुकीच्या वेळेला जे सगळे काही येतात, जणू काही सर्वपित्री अमावस्या असते ना, सर्वपित्रीला म्हणतात की सर्वपित्र खाली येतात, तसे सगळे मंत्री, मुख्यमंत्री हे सगळे खाली येतात आणि जनतेमध्ये फिरतात. पण 5 वर्षांना काही पडलेलेच नसते की आपल्या राज्यामध्ये मतदान करणारी ही माणसं राहत आहेत. शरद पवार इकडे आल्यानंतर शेगावच्या त्या मंदिरामध्ये गेले नाहीत, पण सोनिया गांधी इमामाला भेटतात. हे चालतं? हे तुम्हाला मंजूर आहे? सोनिया गांधी इमामाला भेटल्यानंतर इमाम सोनिया गांधीकडे गेले आणि सोनिया गांधींनी त्यांना विनंती केली की तुमची धर्मनिरपेक्ष मतं ही आता फुटून येऊ नका, ही आमच्या पारड्यात टाका. इमामाकडची ती सगळी धर्मनिरपेक्ष मतं आणि मग आमच्या मताला काय लागले? काय तुमच्याकडे असं काय साबण आहे की काय की धर्मनिरपेक्ष अशा साबणाने मतं धुवून घ्यायची? त्या साबणाने मतं धुतली म्हणजे सगळी मतं स्वच्छ झाली आणि आमची मतं ही काय बरबटलेली मतं आहेत? हे जी मी मागाशी तुम्हाला सांगतो की हवेत राहू नका, देश कोणाच्या पारड्यामध्ये आपण टाकतो आहोत याचा विचार करा. काँग्रेस कोणत्या दिशेने देश घेऊन चालले हे लक्षात घ्या. आज जर का आम्ही आमच्या धर्माबद्दल बोललो तर आम्ही जात्यांत ठरू, आम्ही धर्मांत ठरू. पण विनायकराव, तुम्ही एक खरंच चांगलं काम केलेलं आहात. रामदासजी, तुम्ही सुद्धा चांगलं काम केलेलं आहात. साध्या साध्या गोष्टी आहेत.
जरा असं होणार आहे. साध्या साध्या गोष्टी आहेत. जे शिवसेना प्रमुखांनी सांगितलं होतं की माझ्या राज्यामध्ये पोटाला जात असते पण जातीला पोट लावू नका, जे पोट रिकामा असेल ते मी भरणारच, असा तो आपला सत्ताधारी असणार, असा आपला मुख्यमंत्री असणार. आम्ही जातीपातीचं राजकारण कधी केलेलं नाहीये. कारण ज्या दैवताला गेले 450 वर्ष, मला वाटतं जगामधलं असं एकमेव उदाहरण असेल छत्रपती शिवाजी महाराज. महाराष्ट्रामध्ये जन्माला जो मुलगा येतो, मुलगी येते, तिच्या रक्तामध्ये शिवरायाचा अभिमान घेऊन ती जन्माला येत असते. शिवरायाचा अभिमान हा आम्हाला शिकवावा लागत नाही. आणि त्या शिवरायाला आम्ही दैवत मानतो. जर शिवराय नसते तर कदाचित आज आपल्या हातामध्ये भगवा आपण घेऊ शकलो नसतो. आपल्या हातामध्ये काय असते हे तुम्हाला माहिती आहे. आणि त्यावेळेला जी काही मोगलाई होती, त्या मोगलाईच्या विरोधामध्ये 18 पगड जाती जमातीमध्ये विखुरलेला सगळा मराठा म्हणजे मराठी हा शिवरायांनी एकत्र केला आणि त्याच्या हातामध्ये भगवा दिला. आज आम्ही तेच काम करतो आहोत. आज जी काय काँग्रेसची मोगलाई आहे, ही मोगलाई आम्हाला गाडून टाकायची आणि आम्ही ती गाडणारच या निश्चयाने आम्ही पुढे चाललेलो आहोत. नाहीतर आहे कोण? या गोरगरिबांचा वाली कोण आहे? आम्ही काय बोलतो तर आमच्यावरती तुम्ही खटले भरता, पण तो तिकडे ओवेसी आम्हाला संपवण्याची भाषा करतोय. आम्ही काय शेंडल्यासारखे त्याचं भाषण ऐकत बसणार? हा एवढा काही नेबळट शिवसेना प्रमुखांनी आमचा शिवसैनिक निर्माण केलेला नाहीये. जर ओवेसी सारखा उभा राहून आम्हाला संपवण्याची भाषा करत असेल तर मला सांगायचंय की इकडे सगळे जमलेत, हे शिवसैनिक मेल्या आईचं दूध प्यायलेलं नाही. ही वाघाची औलाद आहे, लक्षात ठेव. पहिल्यांदी ही वाघाची औलाद आहे. खरं म्हणजे असं कोणी बोलल्यानंतर सरकारचं काम होतं की त्याला उचलून फेकून द्यायला पाहिजे होतं आणि तुरुंगात सडवत ठेवायला पाहिजे होते. त्याला म्हणतात कारभार, राज्यकारभार. याद राख, जर देशामध्ये राहणार असेल आणि दुसऱ्याला संपवण्याची भाषा करणार असेल तर पहिला आम्ही तुला संपवू, पण मी माझ्या देशामध्ये अशांतता माजू देणार नाही. याला म्हणतात कारभार. जो कारभार आम्ही करणार आहोत. आम्ही कधी दुसऱ्या कोणत्याही धर्माला संपवण्याची भाषा केली नाही, करणार नाही. पण जो या देशाला आपला मानत नाही त्याला या देशात राहण्याचा अधिकार नाही. त्याला पहिले लाथ मारून आम्ही हाकलून दिल्याशिवाय राहणार नाही. हे आमचं पूर्वीपासूनचं आजपर्यंत चालत आलेलं धोरण आहे आणि असंच राहणार आहे. आज आम्ही उभे राहिलेलो आहोत आमच्या न्याय हक्कासाठी. गोपीनाथजी, तुम्ही बोललात गारपीटग्रस्तांना कोणी वाली नाहीये. सगळे शरद पवार आले, मुख्यमंत्री आले, 5-5 मिनिटं इकडे तिकडे जणू काही काश्मीरला जाऊन बर्फवृष्टी पाहत आहेत अशीच जणू काही त्यांची ती टूर होऊन गेली. आणि मला इथे आल्यानंतर कळलं की मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावरती सुद्धा टोमॅटो मारले. बरोबर ना रे? मारलेत का रे? काय मारायचं नाही तर काय मारायचं? कारण एवढी निवडणूक आल्यानंतर सुद्धा यांच्या संवेदना कधी जागा होत नाहीयेत. खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी निवडणूक बाजूला ठेवून गोरगरिबांना मदत द्यायला पाहिजे होती, मदत पोहोचवायला पाहिजे होती. पण आचारसंहितेचा बाऊ करून अजूनही शेतकऱ्यांच्या हातामध्ये त्यांची मदत पोहोचलेली नाही. कसं हे सरकार आहे? आणि हे सरकार तुम्हाला पाहिजे, हे सरकार तुम्ही परत घेणार आहात आपल्या डोक्यावर? माझा तर तुम्हाला स्पष्ट सरळ प्रश्न आहे. बाकीच्या प्रश्नाची उत्तर मला नकोत. जे दिल्लीमध्ये काँग्रेसचं सरकार आणि राज्यामध्ये काँग्रेसचं सरकार आहे, शरद पवारांचं सरकार आहे, या सरकारचा कारभार तुम्हाला मान्य आहे काय? जर मान्य असेल तर द्या मतं, घ्या तुम्ही त्यांना डोक्यावरती. पण भ्रष्टाचार करून यांची मस्ती एवढी वाढलेली, एवढे माजलेत की त्यांना माहिती आहे की निवडणूक आल्यानंतर जातात कुठे, पैसे फेकले की मतं मिळतात. पण हे पैसे हे पैसे भ्रष्टाचारातले पैसे आहेत, शापाचे पैसे आहेत, तळतळाटाचे पैसे आहेत. आणि या पैशांना ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांचं रक्त लागलेलं आहे. आणि ज्या माझ्या माता भगिनीचं कुंकू पुसलं गेले त्यांचं कुंकू सुद्धा त्या पैशाला लागलेलं आहे. हा पैसा तुम्ही घरात घेणार आहात? मग मला वाटतं आता जास्त काही बोलण्यापेक्षा एक निर्धार करून तुम्ही सांगितलं पाहिजे. मला हात वर करून सांगा की उद्धवजी, गेल्या वेळेला तुम्ही इकडे आला होतात, आम्ही तुम्हाला वचन दिलं होतं आणि दिलेल्या वचनाप्रमाणे आम्ही प्रतापरावला निवडून दिलं होतं. त्या वेळेपेक्षा दुप्पट मताधिक्याने आम्ही पुन्हा प्रतापरावला निवडून देणार आहोत. मला जरा हात वर करून सांगा जरा. बस. काँग्रेस आणि राष्ट्रवादी जर इकडे पत्रकार आले असते त्यांना दाखवा हा सगळा जमाव, उसळलेला जमाव. शरद पवारांना दाखवा, पृथ्वीराजला दाखवा आणि सोनिया गांधीला सुद्धा दाखवा. तुमच्या केंद्र सरकारचं खडग
या महाराष्ट्राने पहिल्या प्रथम या बुलढाण्यामध्ये आम्ही गाडल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही, हा सगळा जमाव आम्हाला सांगतो आहे. आणि जशी निवडणूक येईल तुमच्या मनामध्ये विष घालवण्याचा प्रयत्न होईल, पण कुठेही फुटू नका, तुटू नका आणि हातातला धनुष्यबाण सोडू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.